गणपती बाप्पा आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा पाव्यातूनी सूर जैसा पाव्यातूनी सूर जैसा ओठावरी ओघळावा आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा. म्हणून रसिकांचा आशीर्वाद घेण्यासाठी मी दोन ओळी गात आहे. लक्षात असू द्या. रसिका तुझी ग सेवा रसिका तुझी करेण्या सेवा सदैव असा योग यावा रसिका तुझी करेण्या सेवा सदैव असा योग यावा रसिका तुझी करेण्या सेवा सदैव असा योग यावा या रंगभूमीवरी मजला या रंगभूमीवरी मजला आशीर्वाद तुम्ही द्यावा सेवा योग सदैव हयावा तुझी करेण्या सेवा योग सदैव हयावा. नमस्कार मंडळी. माती आणि माता फरक फक्त वेळांटीचा आहे. एक जन्म देते तर दुसरी कुशीत घेते. या माती आणि मातेच्या स्मृतीस त्रिवार अभिवादन करून येथे उपस्थित असलेल्या सर्व रसिक प्रेक्षकांचे मी आयोजक आणि दोन्ही नागपूरच्या वतीने प्रथमतः आभार व्यक्त करतो, स्वागत करतो. तसेच तत्पूर्वी 1464 कलेचा दाता विघ्नहर्ता गणरायाला वंदन करून महाराष्ट्राच्या आराध्य दैवत राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरणी मानाचा मुद्रा करून आमचा मांदाड गावचा रखवाला केतरेकर महाराज तसेच बापदेव आणि लक्ष्मीनारायण महाराज यांचे स्मरण करून आम्हा आगरी कोळ्यांची इष्ट देवता म्हणून आई एकवीरा माऊली हिच्या चरणी उदो करून मी माझ्या कार्यक्रमाला सुरुवात करतो. तसेच भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र चरणस्थितीवर अभिवादन करून अखंड हिंदुत्वाचे हिंदू उदय सम्राट सर सेनापती बाळासाहेब ठाकरे यांच्या चरणी मानाचा मुद्रा करून जमलेल्या माझ्या तमाम मायबाप रसिकांच्या चरणी मी मानवंदना करतो. बंधूंनो, आम्ही शक्तीवाले शाहीर आम्ही कलगीवाले शाहीर मूळ कवी भांगा घराण्यातील गुरुवारी नथुदत्तराम यांचे वसात प्रभाकर मानकर सर नारायण हुमा यांचे माझे गुरुवर्य कैलासवासी धर्मा घाणेकर सर शाहीर यशवंत उमा आशुदादा पाटील यांचे पट्टे शिष्य मी स्वतः शाहीर भरत घाणेकर आणि माझे सहकारी माझे गुरुबंधू किशोर बुवा धनावडे तसेच अमयबुवा उमा देवेंद्र संगरे आणि सुनील दादा धनावडे या मंडळीला घेऊन मी आजचा हा कार्यक्रम करत आहे. तसेच सांगा असं वाटतंय बंधूंनो, फक्त पोरांना आवाज दिला की आपली कार्यक्रम आहे आणि पोरं तयार झाली. काही रेसल न करता एकही रेसल न करता पोरं तयार झाली. हा माझा स्वतःचा रंग देवता नाच मंडळ मानदाड आगरी समाज त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाला पाहिजे. तसेच आमचे प्रतिनिधी शाहीर ख्यातनाम शाहीर खरोखर की घाणेकर बुवा असले का पाठीमागं देवजी बुवा असतात आणि देवजी बुवा असले का त्यांच्या पाठी घाणेकर बुवा असतात. आणि आज सुद्धा तेच आहे
देवजीबुवा तरी समोर असले तरी पाठी घाणेकर बुवा आहे. कारण घाणेकर बुवांचा एक देवजीबुवाच नव्हे तर सर्व या शाहीर कलाकार वर्गावर त्यांचा हात होता. त्यामुळे त्यांनाही मानाचा मुजरा करतो आणि देवजीबुवांच्या देवाला सुद्धा मी मानाचा मुजरा करतो. तसेच या ठिकाणी जय हनुमान नाच मंडळ पुढेवाले मंडळी आलेली आहे, त्यांना सुद्धा मानाचा मुजरा. आणि या ठिकाणी खरोखर वेळ तर झालेलाच आहे, पण आपल्याला माहित आहे की या ठिकाणी आलेल्या सर्व शाहीर वर्गांचा आभार मानला जातो, म्हणून मी थोडक्यात नावं घेतोय, लक्ष असू द्या. अशोकदादा पाटील आहेतच, उदयबुवा नागती, तसेच अप्पा फडकाले, सूर्यकांत चव्हाण आमची गुरुमाऊली, प्रवीण कुले, प्रभाकर धनावडे अर्थात आमचे PhD, त्यांना सुद्धा मानाचा मुजरा. सुधाकर मास्कर साहेब, प्रवीण कुळे, वैभव ठसाळ, नितीन वास्कर, सुरेश चिपडे, मुरमुरे बुवा, दामोदर गोरुले बुवा आमचे गुरुबंधू, कदम बुवा, तसेच नितीन मास्कर बुवा, कमलेश बुवा, प्रकाश भोड, विनेश वाजे, माझा मानसपुत्र विनेश वाजे बुवा मानसपुत्र या ठिकाणी आहेत, त्यांना सुद्धा मानाचा मुजरा आहे. कारण जिथे विनेश वाजे बुवा असणार तिथे भरत घाणेकर असणारच, नसलो तरी मी त्यांना असल्याचा भास होतो म्हणून. तसेच शाहीर राजेंद्र टाकले, त्याच्यानंतर प्रकाश बुवा कांबळे आमचे वसल्याचे, त्यांना सुद्धा शाहिरी मानाजुरा. तसेच आमचे गुरुबंधू ज्ञानदीप बुवा कुंभार या ठिकाणी, त्यांना सुद्धा शाहिरी मानाजुरा. समस्त या ठिकाणी आलेल्या कलावंत सर्व मंडळीला मी मानाचा मुजरा करून माझ्या पहिल्या पायरीला सुरुवात करत आहे. तत्पूर्वी मी तसेच या ठिकाणी माझ्या मामाच्या गावातील बरीचशी मंडळी आलेले आहे, कान्हे तालुका रोहा जिल्हा रायगड, त्यांना सुद्धा मी शाहिरी मानाचा मुजरा करतो. तसेच राष्ट्रवादीचे रायगड जिल्ह्याचे सरचिटणीस प्रकाशजी कांबळे साहेब पण या ठिकाणी आहेत, त्यांना सुद्धा मानाचा मुजरा करून मी माझ्या पहिल्या पायरीला सुरुवात करतो. तसेच माझ्या सोसायटीतील चेअरमन उपाध्याय साहेब या ठिकाणी आहेत, त्यांना सुद्धा जय श्रीराम. तर मी आता कार्यक्रमाला सुरुवात करते, काही चूक असल्या क्षमा साहेब. तसेच देवजीबांना मी विनंती करतो की शक्तिदुराच्या नियमाप्रमाणे आपला नाताचा पास आणि प्रश्न घेऊन या ठिकाणी यावा, वेळ होत आहे. धन्यवाद. तसेच या ठिकाणी आजचा जो कार्यक्रम आयोजन केले आहे, सांगावं असं वाटतंय की घाणेकर भाऊंचा आशीर्वाद आहे. त्यांच्या शिष्यमंडळी आम्हाला या ठिकाणी आमंत्रित केलं होतं, पण त्यांचे सहकारी आजचे यजमान आहेत, आयोजक आहेत, अभिलाषा क्रिएशन मुंबई आयोजक महालाड, त्यांचे सेक्रेटरी मनोहरदादा भक्ते, प्रकाशदादा भोर शाहीर, त्यांना सुद्धा शाहिरी मानाचा मुजरा. तसेच या ठिकाणी आमचे गुरुबंधू मंगेश भाऊ यादव आलेले आहेत, त्यांना सुद्धा मानाचा मुजरा. नितीन भाऊ रसाळ यांना सुद्धा मानाचा मुजरा. काही कोणाची नावं राहिली असतील तर आपल्या भरत भावाला सांभाळून घ्याल अशी मी आशा बाळगतो आणि माझ्या पहिल्या फेरीला सुरुवात करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.
लोकशाहीचा शिवरायाने उतरविला मार्ग स्वराज्याच्या रक्षणासाठी जन्मल्याची जाईच्या पोटी आणि प्रणाम या भरतबुवाचे माझ्या राजाच्या चरणी कोट्या कोटी श्री सद्गुरु कृपेने मिळाला मला हा परमार्थ याच परमार्थामुळे जीवन माझे झालं यस्वार्थ त्यांच्याच कृपेने आला माझ्या जीवनाला अर्थ आणि म्हणूनच एक मुखाने म्हणूया जय जय रघुवीर समर्थ देवजी बुवा स्तवनाकडे लक्ष असू द्या सुंदर असं स्तवन आज या ठिकाणी माझे ढोलकीपट्टू संगीतकार अशोकदादा पाटील हे निस्ते ढोलकीनं वाजवता घाणीकर बोन बरोबर राहून त्यांनी ही कविता करायला शिकलेले आहेत आणि त्यांच्या कविता अजरामर आहेत वाटल्यास त्यांनी माझी एक जीवनकथा सुद्धा फेमस केलेली आहे आमचे प्रकाशजी माऊली यांनी हे गीत गायलेले आहे नक्की त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या होत्या तसेच ढोलकीवाले आमचे नितेश दादा लोखंडे यांना सुद्धा मानाचा मुद्रा खास आजच्या कार्यक्रमासाठी ऑर्गन मास्टर सुचितदादा पवार यांना सुद्धा मानाचा मुद्रा आणि नेहमीच वाजेबुवा असो भरतबुवा असो आम्हाला बँजूला साथ देतात ते आमचे अमोलदादा नाईसकर यांना सुद्धा मानाचा मुद्रा ऑक्टोबरसाठी गावावरून अरुणला आलेले की बुवा मी आज येणार तुमच्या कार्यक्रमाला तुम्ही काय टेन्शन घेऊ नका आणि या पावसा पाण्यात बिचारे बोललेले आहेत त्यांना सुद्धा मानाचा मुद्रा तसंच या ठिकाणी आम्हाला जो साऊंडला लाभलेले आहेत साऊंडवाले दादा पडेल दादा राजे दादा पडेल जरा वय झाल्यामुळे विसरलोय दादा माफ करा कारण आता थोड्या दिवसात 50 वर्ष जाणार आहे देवजी बुवांनी 50 वर्ष क्रॉस केलेली आहेत आता 100 गट गाठतील असं मला वाटतंय तसेच चंदूबुवा चांगलेकर आमच्या बाजूच्या गावचे आहेत त्यांना सुद्धा मानाचा मुद्रा सर्व शाहिरांना मुद्रा करून मी माझ्या स्तवनाला सुरुवात होतो जय हिंद जय महाराष्ट्र गणेशाला वंदन करू सभारणी श्रीपाद श्रीवल्लभात मरो कार्यारंभी गणेशाला वंदन करू सभारणी श्रीपाद श्रीवल्लभात मरो करतो प्रणाम त्यांच्या चरणी मानाचा करतो प्रणाम त्यांच्या चरणी मानाचा माझा जीवनात लावला असा दीपत्याने ज्ञानाचा माझ्या जीवनात लावला असा दीपत्याने ज्ञानाचा जीवनात लावला असा दीपत्याने ज्ञानाचा माझ्या जीवनात लावला असा दीपत्याने ज्ञानाचा कार्यारंभी गणेशाला वंदन करू सभारणी श्रीपाद श्रीवल्लभात मरो कार्यारंभी गणेशाला वंदन करू सभारणी श्रीपाद श्रीवल्लभात मरो करतो प्रणाम त्यांच्या चरणी मानाचा करतो प्रणाम त्यांच्या चरणी मानाचा माझ्या जीवनात लावलाचा
बैठक रूपी बैसवूनी संत संगात, बैठक रूपी बैसवूनी संत संगात, घडविला बदल त्याने माझ्या अंतरंगात, घडविला बदल त्याने माझ्या अंतरंगात, घडविला बदल त्याने माझ्या अंतरंगात. श्रवण करिता निरूपण ते आनंदात, श्रवण करिता निरूपण ते आनंदात, नव चैतन्य माझ्या भरते अंग अंगात, नव चैतन्य माझ्या भरते अंग अंगात, नव चैतन्य माझ्या भरते अंग अंगात. आहे त्रिकंडात खंडे नाम रे, नाम घेतात होई पूर्ण काम रे. आहे त्रिकंडात खंडे नाम रे, नाम घेतात होई पूर्ण काम रे. देवा माझ्या मोठेपणाचा, जरूरी देवा माझ्या मोठेपणाचा, माझ्या जीवनात लाभला सद्गुरुना स्मरूया हो, सांग सकाळी नित्य सद्गुरुना स्मरूया हो. अथांग सागरात त्यांच्या नामे करूया हो, अथांग सागरात त्यांच्या नामे करूया हो, अथांग सागरात त्यांच्या नामे करूया हो. नाम जपाने थोडी पुण्याईची भरूया हो, नाम जपाने थोडी पुण्याईची भरूया हो. दिले सद्गुरुने ज्ञान भरूया हो, दिले सद्गुरुने दिले सद्गुरुने विद्येचे दान है, त्यांच्या कृपे केले काव्य लिखाण है. सद्गुरुने विद्येचे दान है, त्यांच्या कृपे केले काव्य लिखाण है. हात भरतावर ठेवून या वरदानाचा, हात भरतावर ठेवून या वरदानाचा, मला गणेशाला वंदन करू, सभारणी श्रीपाद वल्लभात मरो. रंबी गणेशाला वंदन करू, सभारणी श्रीपाद वल्लभात मरो. त्यांच्या चरणी मानाचा, त्यांच्या चरणी मानाचा, माझ्या जीवनात लाभला गजानन, गोलगाव देवी, छत्रपती शिवाजी, बजरंग, लक्ष्मीनारायण, गुरुवरिंद दत्ताराम, प्रभानारायण सूर्यकांत, कवी धर्मा यशवंत सफर, किशोर, देवेंद्र, अमय, गाव देवी मातेचा तसेच खरोखर या ठिकाणी आमच्या मांदाडगावचे उद्योजक
या पोरांच्या नृत्यासाठी, कोकणची लोककला जपण्यासाठी आपण रायगडच्या पवित्र भूमीमध्ये जन्माला आलो. आज आपल्यामध्ये घाणेकर बुवा नाही आहेत, यांची खंत मनामध्ये आहेच. तरीही सुद्धा आज या मुंबईच्या रंगभूमीवर रायगडचे 2 टायगर आमने सामने रसिक मायबापांची सेवा करीत अशीचे कार्यक्रम करत राहावे हीच इच्छा. कमलेश बुवा ठाकवल, तुरेवली शाहीर, घाणेकर बुवांचे पट्टे शिष्य, त्यांना शाहिरी मानाचा मुद्रा बुवा. तसेच या ठिकाणी आमच्या रसिका मॅडमनी एक फरमाईश दिलेली आहे. खरोखर घाणेकर बुवांची पदोपदी आठवण होते ज्या दिवशी आम्ही त्यांना बघायला गेलो होतो. आणि काय योगायोग आहे की मला त्या प्लॅटफॉर्मवर बुवा सदाभाऊंची मी वाट बघतो की घाणेकर बुवांकडे आपल्याला जायचं आहे. तर मी तो गाणं करत असताना काय शब्द आहेत, परमेश्वरांनी मला ती शब्द दिले आणि मी तो एक गण असा तयार केला, गीत तयार केलं. आणि ते गीत आमच्या वैभव ठसाळ यांच्या घरी करत असताना आम्ही तो गीत तिथे व्हिडिओ केल्याने व्हायरल झाला आणि खूप असं त्यांना लाईक मिळालं. तर मॅडमनी मला आठवण करून दिली. धन्यवाद मॅडम. मी गातो. विषय असा आहे, खरोखर माऊली विकास माऊलींनी जे गण गायले 2 वर्षापूर्वी, गाई काय काय आणू तुझ्या गणपतीला, असा हा विषय होता. आणि त्याच्यावर मी लिहिलं होतं, काय लिहिलं होतं की आई काय प्रत्येकाची कवी कल्पना वेगळी असते. माऊली बरोबर आहे की नाही राजेश दादा? प्रत्येकाचा विचार वेगळी असते. त्याच ताकदीने आमच्या सचिनदादा कदम यांनी चांगलं उत्तर दिलेलं आहे. पण त्याच्यात सांगितलेलं आहे की आई म्हणते बाबा तू काय नाही आणलं तरी चालं, पण तुझ्या सुनाला माझ्या घेऊन पोरांना बघायचं आहे. पण माझी तशी कल्पना नाही, माझी जरा वेगळी आहे की ती आई म्हणते की वर्षभर तुला आठवण नाही झालेली आहे का, आणि आज तू गणपतीसाठी येतोस गावाला, ते पण काढवड काढून येतोस, त्यापेक्षा तू काही येऊ नको, फक्त बायका पोरांना व्यवस्थित सांभाळ. तर या माझ्या गीतातून ऐका काय आई म्हणते. अरे नाचत होतस गड्या बायकोच्या शब्दावर, आठवण कशी नाही आली अरल्या का वर्षभर, काढवड काढून नको देईल परमेश्वरा, अरे तुझं लक्ष ठेव फक्त बुवा बायका पोरावर, नको तू काळजी करू माझ्या घरादाराची, अरे माझ्या गौराईची आणि गणपती सणाची, नको तू काळजी करू माझ्या घरादाराची, माझ्या गौराईची आणि गणपती सणाची. असं त्याचं उत्तर होतं. धन्यवाद. तसेच आता मी गाण्याला सुरुवात करते. तत्पूर्वी या ठिकाणी प्रतिस्पर्धी शाहीर माझ्या आवाजासाठी उदय भवन नागती यांनी 101 रुपये पाठवून दिले. मंडळ आभार आहे. धन्यवाद. तसेच या ठिकाणी आमचे कवी नितीनजी कुंडेभाऊ आलेले आहेत, त्यांना सुद्धा शाहिरी मानाचा मुद्रा. मनाच्या मंदिरात भक्तीची ज्योत जळू दे रे देवा, नको विजहू ही वात, जन्मोजन्मीचे नातं घडो या क्षणात, की जन्मोजन्मीचे नातं घडो या क्षणात, आणि हे मागणे श्री गणेशा माझ्या मनात. देवजी बुवा, गेल्या वर्षी मी गाण्याला सुरुवात केली होती. मंडळी शपथ सांगतो, गणपतीला मी नवस केला की आमच्या देवजी बुवाच्या चेहऱ्यावर टवटवीत येते, आणि खरोखरच ती टवटवी आलेली आहे. गणपतीने माझा शब्द पाळलेला आहे. पण अजून काय आहे बाकी? तर काय बाकी आहे ते मी गीतातून सादर करतोय. बुवा गाण्याकडे लक्ष असू द्या. त्या गाण्याला बरोबर तुम्ही कार्ड द्यायचे आहे. आणि बुवानी खूप आठवड्यात केलं की भरत बुवाची मी खदलवणार आहे. आज आपण सर्व साक्षीला आहात मायबाप. आज कोण कुणाची खदलवतोय ते आपण बघू. काय बुवा ते लक्षात घ्या. सोपी चालय. मी सांगणार नाही की तुम्ही प्रयत्न करा, तुम्हाला येणारच. तू पागल प्रेमी आवारा, मुझे तेरी मोहब्बत रे मारा. तर गणपती बाबा काय म्हणताय की जर आपण मनोभावे जर गणाची पूजा केली नाही
ते सुखाचे धन प्राप्त कसे होणार? बरोबर की नाही बुवा? बरोबर ना? म्हणून लक्ष असू द्या. घरी होता गणेशाचे आगमन, म्हणे बाप्पा गणेशा हो पावन. घरी होता गणेशाचे आगमन, म्हणे बाप्पा गणेशा हो पावन. मनोभावे कधी केले ना पूजन, कसे होईल सांगा प्राप्त सुखाचे धन. मनोभावे केले ना पूजन, कसे होईल सांगा प्राप्त सुखाचे धन. घरी होता गणेशाचे आगमन, बाप्पा गणेशा हो पावन. घरी होता गणेशाचे आगमन, बाप्पा गणेशा हो पावन. मनोभावे केले ना पूजन, कसे होईल सांगा प्राप्त सुखाचे धन. भावे केले ना पूजन, कसे होईल सांगा प्राप्त सुखाचे धन. गणेशाचे होता आगमन, बाप्पा गणेशा हो पावन. गणेशाचे होता आगमन, म्हणे बाप्पा गणेशा हो पावन. मनोभावे कसे होईल सांगा प्राप्त सुखाचे धन.
असू द्या. बाबू थोडा साईडला हो का. बुवांची गवळण कशी आहे मला माहित नाही, ती तशीच असणार ती सर्वांना माहितीच आहे. कारण बुवा सरळ गाणार नाही मला ठाऊक आहे, पण बुवा माझी दुसरी बारी बाकी आहे याचा विचार करून आपण कार्यक्रम करायचा आहे. कारण भरत बुवा पण तुम्हाला ठेका माहिती आहे. तसेच या ठिकाणी आमचे प्रतिनिधी शाहीर एकनाथजी घागरुंबुवा राठार तसेच त्यांची मंडळी आले, त्यांना सुद्धा शाहिरी मानाचा मुद्रा सॉरी चुकून नाव राहिलं. चाल बुवा एकदम लेकस आहे, सुंदर चाल आहे. चाल अशी आहे, नदुबाई सोन्याची सोन्याची, नदुबाई सोन्याची सोन्याची, नदुबाई सोन्याची सोन्याची, नदुबाई सोन्याची सोन्याची, भारी मोत्याची, कारले गाडावर बसली गो, कारले गाडावर बसली गो, मालकी नागरी कोळ्यांची. कधी सवय जायाची या बाई कानाची कानाची, कधी सवय जायाची. खाली माठातून पडलेलं, खाली माठातून पडलेलं, लोणी साठून खायाची, खाली माठातून पडलेलं, लोणी साठून खायाची. कानाची कानाची, कधी सवय जायाची या बाई कानाची कानाची, कधी सवय जायाची. काली माठातून पडलेलं, लोणी साठून खायाची, काली माठातून पडलेलं, लोणी साठून खायाची. येऊन सवंगडी आडवण जाडी तो वाजा, येतो पाठी पाठी सोडे नामची पाठ, येतो पाठी पाठी सोडे नामची पाठ, येतो पाठी पाठी सोडे नामची पाठ. माझ्या डोईवरती भरेल काठो माझा, घडा मारून तो थोडाया बघतो माझा, घडा मारून तो थोडाया बघतो माझा, घडा मारून तो थोडाया बघतो माझा. गाण सवय गाण्याची, गाण सवय गाण्याची, माग करून नेयाची, गाण सवय गाण्याची, माग करून नेयाची. लई दिसात पडलेलं, काली माठात पडलेलं, लोणी साठून खायाची, काली माठात पडलेलं, लोणी साठून खायाची. कानाची कानाची, कधी सवय जायाची या बाई कानाची कानाची, कधी सवय जायाची. काली माठात पडलेलं, लोणी साठून खायाची, काली माठात पडलेलं, लोणी साठून खायाची.
या गवळणीसाठी माझा मानसपुत्र शाहीर दिनेश वाजे यांच्याकडून 1001चा बहुमूल्य असा पारितोषिक झाले म्हणजे आभारी धन्यवाद. हॅलो हॅलो. आजचे आमचे प्रतिस्पर्धी शाहीर देवजीभाऊ मोंडे यांना शाहिरी मानाचा मुद्रा व आपल्यासाठी आजचा प्रश्न नीट ऐकून घ्या. गाववाडीच्या चौर रस्त्यावर अनेक ठिकाणी विविध रूपात ज्या स्थापित ग्रामदेवता दिसतात. गाववाडीच्या चौर रस्त्यावर अनेक ठिकाणी विविध रूपात ज्या स्थापित ग्रामदेवता दिसतात त्या ग्रामदेवता कार्तिकीय स्वामीच्या अधीन असलेल्या अनेक मातृकांपैकी फक्त 2 मातृकांची रूपे आहेत. तर त्या 2 मातृकांची नावे सांगायची. व परत ऐका, गाववाडीच्या चौर रस्त्यावर अनेक ठिकाणी विविध रूपात ज्या स्थापित ग्रामदेवता दिसतात त्या ग्रामदेवता कार्तिकीय स्वामीच्या अधीन असलेल्या अनेक मातृकांपैकी फक्त 2 मातृकांची रूपे आहेत. तर त्या 2 मातृकांची नावे काय? गोवा एकूण मातृका मला वाटतं जवळजवळ 192 आहेत. मग ते 192 नावं तुम्ही गुगलवर सर्च करून त्यातली 2 ढकलू नका. त्या ज्या 2 मातृका आहेत त्याच देवतेच्या रूपानं गाववाड्याच्या वस्तीवर बसलेल्या आहेत. तुम्हाला टीप आहे, पौराणिक प्रश्नाचे उत्तर देताना पुराणाचा आधार आणि पुराणातील संदर्भ असावा. धन्यवाद. तसेच या ठिकाणी सुरेश नागती कांडणे मुंबई खजिनदार यांच्याकडून 501 रुपयाचा, अध्यक्ष जनार्दन बैकर कांडणे 201 रुपया, तसेच यशवंत पांडव सेक्रेटरी यांच्याकडून 200 रुपयाचं असं बहुमूल्य पारितोषिक मानाचा मुद्रा त्यांना सुद्धा. तसे एक गंमत सांगतो बुवा, वेळ झालेला मला माहिती आहे. तुम्ही नुसते उस्तकले की भरत भोवतला काय म्हणतात ना खल्लवायचे खल्लवा, तर मी वेळ घेणार, काय काळजी करू नका. विषय असा आहे की सगळी पोरं गेली होती कुठे रिसॉर्टला आणि तळावर सगळी उड्या मारत होती, मजा करत होती. पण एक काळ्या होता ना, काळ्या, तो असाच बसला होता. कसा? कटाड्यावर बसला होता. वरनं शंकर पार्वती जात होते. पार्वतीचा लक्ष पडला काळ्यावर. काय? पार्वतीचा लक्ष पडला काळ्यावर. पार्वती म्हणते शंकराला, राजा सर्व पोरं मजा करतात, हा एकटाच का बसलाय? तर म्हणाला शंकर, बोले ना त्या सर्वांचा तो जाणतो की कोण काय करतंय ते, बरोबर की नाही? तो म्हणाला की जर तो आंधळा आहे, जर तो गेला तर बुडेल, त्या उद्देशाने तो कटाड्यावर बसलेला आहे. तो तर नाही ना, मला काय माहिती नाही. काय बायकोने हट्ट धरला, माझ्या पण बायकोला सांगितलं मला गाडी घ्यायची, तर बोलतो नका घेऊ, मला शेवटी गप्पासला टाकलं. म्हणून शंकरांनी त्या हट्टापायी त्याला डोळे दिले. तू तर नका डोळे देऊ, जर डोळे दिले तर वाट लागेल. मला माहिती आहे ना काय ते, कारण तो जाणता आहे, बरोबर की नाही? डोळे दिल्यानंतर त्या काळ्याने काय केलं माहिती आहे? असा गडगड बघायला लागला आणि बघता टाकली उडी ना त्या रिसॉर्ट मध्ये. आणि ह्याची मानधर बुडव, त्याची मानधर बुडव, देवजी भाऊची मानधर बुडव. काय म्हणजे देवजी भाऊ नव्हता गेला तिकडे, तुम्ही असंच बोलतोय. तर पुढे दुसऱ्या बारीला आणखी खल्लवणार आहे, तुम्ही दुसरी बारी माझी नक्कीच बघून जा, बघूया कोण कुणाला झोपतं त्या. म्हणून बुवा लक्ष असू द्या. आमचे धनावडेवाडीचे अध्यक्ष प्रभाकरजी धनावडे यांच्याकडून बहुमूल्य असा 501 रुपये परत बुवासाठी आलेला आहे. त्यांनाही सुद्धा शाहिरी मानाचा मुद्रा. बुवा, संघर्ष असावा दमदार एवढा की वेळी फिरली पाहिजे. संघर्ष असावा दमदार एवढा की वेळी फिरली पाहिजे. अरे जळणारे व्हावे भाग जळून आणि विरोधकांची ही जळली पाहिजे, विरोधकांची जळली पाहिजे.
बुवा शेर घालोय, शेराकडे लक्ष असू द्या. की पायातली वाहन सोन्याची असली तरी ती बुवा तुझ्या डोक्यावर ठेवू नको आणि वायफल बडबड करून या लोकांसमोर तू स्वतःचा अपमान करून घेऊ नको. डबल वाऱ्यामध्ये जराशी सुरुवात व्हायला पाहिजे ना बंधूनो, आवाज नाहीये. हा लक्ष असू द्या. की पायातली वाहन सोन्याची असली तरी ती तुझ्या डोक्यावर ठेवू नको आणि वायफल बडबड करून या लोकांसमोर तू स्वतःचा अपमान करून घेऊ नको. अरे कुत्रा जरी तुझा प्रेमाचा असला बुवा, हा काला कुत्रा तुझा जरी प्रेमाचा असला तरी त्याला तू देवाऱ्यात ठेवू नको, कारण कधी एक टांग वर करील या काल्या कुत्र्यावर भरोसा ठेवू नको. उतरायचं बुवा. हा आई गावदेवी कलापता तुझारेवाडी शाहीर वैभव ठाकरे यांच्याकडून 200 रुपयाचे पात्र आहे. मंडळ आभारी आहे, धन्यवाद. तसेच राधाकृष्ण नाच मंडळ गवळवाडी शाहीर प्रकाश बुवा कांबळे यांना सुद्धा शाहीर मा 200 रुपये पारितोषिक झाले. तसेच सॉरी बुवा साहेब पत्रकार साहेब आमचे दीपक साहेब कारकर माझ्या विनंतीला देऊन मान देऊन या ठिकाणी उपस्थित आलेले आहे. त्याच्याकडून भरघोस होते 501 रुपयाचे पारितोषिक मंडळ आभारी आहे. साहेब तुम्हाला शाहीर मानाचा मुजरा, धन्यवाद धन्यवाद. आता थोडक्यात जातो, एकच रूपच जातो बुवा आणि पुढे तुम्हाला द्यायचं आहे. तसेच मांदळगावचे ग्रामपंचायती सदस्य भरतदादा नारकर यांच्याकडून सुद्धा 200 रुपये पारितोषिक आलेले. तसेच पांडुरंग पाटील अध्यक्ष तेराकोळी समाज यांच्याकडून 500 रुपये पारितोषिक मंडळ आभारी आहे. दारूसाठी नवरा ग माझा वेळेला उठल, अरे कधी गेल्या घर जाण्याची दारू सुटल. वा फक्त मुकडा जातोय तर तुम्हाला वेळ झाला देतोय. अरे गारवाने आज इथे तू जर का लढशील फुकट तुझ्या कर्माने तूच मरशील, फुकट तुझ्या कर्माने तूच मरशील. आपल्या रायगडची शान शाहीर रामचंद्रजी घाणीकर माऊली आज आपल्यातून दिसत नाही, या ठिकाणी निघून गेलेले आहे. तर त्यांचे एक स्मरणगीत म्हणून आमचे शिष्य शाहीर अमयबुवा शाहीर यशवंतबुवा यांचे सुपुत्र गात आहेत. लक्ष असू द्या. हॅलो हॅलो
आलो आलो जीवा पल्याण करुण जीवाचे रान करुण जीवाचे रान करुण जीवाचे रान कलगी तुऱ्याला दिलाय मिळवणी मान आणि सन्मान परिश्रमान त्यांच्या कृपेने मिळतो कलेला मान मिळतो कलेला मान मिळतो कलेला मान लाख मोलाचं कलगी तुऱ्याला त्यांचं आहे योगदान कले सजिया वाहिला स्वतःला कले सजिया वाहिला स्वतःला भारंग मंचावर शाहीर रे रामचंद्र गाये शाहीर रे रामचंद्र गाये
शाहीर देवजी बुवा यांना आम्ही आमच्या नाचवण्यातर्फे आम्ही शुभेच्छा देतो. बुवा वारी बदलवा.